पहिलवान नाव बोला. लक्ष्मण जाधव. पहिलवान लक्ष्मण जाधव अंगले गार पडले. प्रॅक्टिस झाली होय? हा आता प्रॅक्टिस झाली. याचं वर पकडायचं जरा ते. तर किती मारताय जोर? जोर मारतो की 700-800 एका दमात. एका दमात 100. एका दमात 100 आणि दिवसाला? दिवसाला तसे दिवसात आठवड्यातून 4 दिवस जोर मारतो. हां. अरे बघा बघा आवाज बघा. धन्यवाद. गिरीधर यादव फ्रॉम हैदराबाद. Actually, he is from well settled, well educated background. राम राम. मी आज आहे इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीच्या कुस्तीच्या मैदानामध्ये, कुस्तीच्या आखाड्यामध्ये. आणि इथे आता ट्रेनिंग चालू आहे, कुस्ती चालू आहेत. अनेक मुलं इथे या ठिकाणी आहेत. त्या मुलांशी मी इंटरॅक्शन करणार आहे. तर तत्पूर्वी आपण हे जे मैदान आहे, हा आखाडा आहे, या आखाड्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. आणि यांनी 8 ते 10 सन्माननीय पैलवानांचे किंवा वस्तादांचे इथे माहिती दिलेली आहे, ती माहिती पण घेऊया. तर हिंद केसरी हजरत पटेल 1967 अहमदाबाद, तालीम शाहपुरी कोल्हापूर, गाव आचेगाव, जिल्हा कोल्हापूर. आणि दैनंदिन मेहनत 700 जोर आणि 1500 बैठका. त्याच्यानंतर मल्लसम्राट पैलवान युवराज पाटील, तालीम मोतीबाग कोल्हापूर, वस्ताद म्हणजे त्यांचे शिक्षक बाळा गायकवाड, गाव कोपर्डी, जिल्हा कोल्हापूर. दैनंदिन मेहनत 2000 जोर आणि 2200 बैठका. त्यानंतर ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव, हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. ऑलमोस्ट सगळ्या पैलवानची नावं पेपरमध्ये वगैरे आपण सगळ्यांनीच ऐकली असतील. पण पैलवान खाशाबा जाधव साल 1952, ठिकाण हेल्सिंगी ऑलिम्पिक, तालीम मोतीबाग कोल्हापूर, वस्ताद यांचे बाबूराव बळीवडे, बेलापुरे गुरुजी आणि गाव मुरळेश्वर, जिल्हा कराड आणि तालुका कराडचे. त्यानंतर मंडळी रुस्तमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार, तालीम गंगावेश कोल्हापूर, वस्ताद अण्णाप्पा पाडळकर आणि दैनंदिन मेहनत 1500 जोर आणि 2000 बैठकानंतर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृता भोसले, मामा म्हणतात त्यांना, साल 2000, जालना. तालीम आहे त्यांची शाहूपुरी कोल्हापूर, कसबा बावडा आणि त्यांचे वस्ताद श्री मोहम्मद हनीफ. दैनंदिन मेहनत 1200 जोर आणि 1700 बैठका. पैलवान हिंद केसरी मारुतीराव माने, दैनंदिन मेहनत 2200 जोर, बैठका 2000. तुम्ही हिंद पैलवान दादू चौगुले, दैनंदिन मेहनत 1500 जोर, बैठका 2000. हिंद केसरी चंबा मुतनाळ, दैनंदिन मेहनत 1800 जोर, बैठका 2000. हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, दैनंदिन मेहनत 2000.
तर मंडळी आपल्यासोबत आहे पैलवान, नाव बोला. लक्ष्मण जाधव. पैलवान लक्ष्मण जाधव, अंगले गार पडलंय. प्रॅक्टिस झाली होय? हा आता प्रॅक्टिस झाली. प्रॅक्टिस झाली. याचं वर पकडायचं जरा ते. तर किती मारताय जोर? जोर मारतो की 700-800 एका दमात. एका दमात 100. एका दमात 100. आणि दिवसाला? दिवसाला तसे दिवसात आठवड्यातून 4 दिवस जोर मारतो. हां. मग 2-3 दिवस असे दोर वगैरे. आठवड्यातनं 4 दिवस जोर होते. आणि तुमचं गाव कुठलं? आमचं तुळजापूर, उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव. धाराशिव. आणि तुम्ही काय शिकले? शिक्षण 12वी झाली. 12वी करून मग फुल टाईम हे पैलवानकी. हां पहिलं. मग अजून किती वर्ष ट्रेनिंग बाकी? असं काय नाही, अजून खेळू शकतो अजून 5-7 वर्ष. ट्रेनिंग चालूच राहते आमचं. ट्रेनिंग चालूच राहते. आणि तुमचा महिन्याचा खर्च किती आहे? महिन्याला 12-13 हजार रुपये खर्च येतो. 12-13 हजार घरचे पाठवून देतात? हां. घरच्यांसाठी, घरच्यांच्या काहीतरी आम्ही मेंटेन करतो इकडं कुस्त्या हे खेळून. हां. तर वजन काय तुमचं? वजन आता 74-75 किलो. 74-75 किलो. आणि तुम्ही आता हे एक पैलवानकी एक विषय आहे आणि दुसरा विषय बॉडी बिल्डिंग. हां. बरोबर? हां बरोबर. आता तुमची जी बॉडी बघितली ही बॉडी बिल्डिंगसारखीच आहे. तर तुम्ही बॉडी बिल्डिंग चॉईस का करत नाही? बॉडी बिल्डिंग ही लहानपणापासून छंद असतो ना पैलवानकीचा. हां. घरामध्ये कोणी आहे पैलवान? हां आमचे वडील होते, आजोबा होते. आजोबा वडील पैलवान होते का? ओके ओके. धन्यवाद, तुम्ही बोलला माझ्यासोबत. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. बापरे बापरे बापरे. हां. अरे बापरे, अरे बापरे बापरे. ओके. तर आता आपल्याला हे पैलवान जोर मारून दाखवणार. सपाट आहे ना? दंड मारून दाखवणार. चला करा सुरुवात पैलवान. अरे बघा बघा, आवाज बघा. धन्यवाद. पैलवान नाव सांगा तुमचं. माझं नाव पृथ्वीराज युवराज मगदूम. पृथ्वीराज युवराज मगदूम. युवराज मगदूम. तुमचं वजन काय? वजन माझं 86 किलो. तुमचा खुराक किती? खुराक माझा महिन्याला किती रुपये? महिन्याला 15,000 रुपये खुराक आहे. 15,000 रुपये. तुमचं शिक्षण काय झालं? शिक्षण माझं आता BSc आहे. BSc ग्रॅज्युएट आहे. BSc ग्रॅज्युएट आहे. आणि फुल टाईम पैलवानकी करणार तुम्ही? हा फुल टाइम पहिले. जोर किती मारताय राव? जोर माझा 700. 700. तुम्ही बोला. करणफली हे नाव बोला. करण फले, तुमचं गाव कुठून आले? उस्मानाबाद, धाराशिव. धाराशिव बोलायचं आता याच्या पुढे. अंडर 15 नॅशनल झालं. अंडर 15 नॅशनल ते काय असतं ते सांगा, ते माहिती नाही आम्हाला. ते ज्युनियर मधलं नॅशनल वगैरे असतं. ओके. कुस्तीमध्ये हा. तुमचा खुराक किती रुपये? 15,000. 15,000 महिना. हा. आणि जोर किती मारताय? बैठका? बैठक 1000 हां. आणि जोर 700. धन्यवाद धन्यवाद.
तर मंडळी, पैलवान होणे सोपी गोष्ट नाही. पैलवान होण्यासाठी खर्च भरपूर येतो, व्यायाम करावा लागतो आणि त्यांचा जे कोच वस्तादचा मार पण खावा लागतो. पोरांनो बरोबर? तुम्ही मार खायला घाबरता काय? वस्तादवर तुमचे प्रेम करता काय? वस्तादी मारलं तरी तुम्हाला त्याचा राग येतो काय वस्तादांचा? नाही येत. वस्तादांवर तुम्ही प्रेम करता, कारण त्यांचं पण तुमच्यावर प्रेम आहे. बरोबर का नाही? त्याच्यामुळे वस्ताद तुम्हाला तुमच्या वळण पडण्यासाठी, शिस्त लागण्यासाठी, तुमची प्रॅक्टिस चांगल्यासाठी तुम्हाला ते मारत असतात. तसंच तुमचे आई वडील आपल्यावर प्रेम करतात, आपल्या एवढे लांब पाठवतात, आपण त्यांच्या कष्टाचं चीज करूया. तर आता इथे मी मॅट प्रॅक्टिस काय असते तुमच्या मुलांची ते मला तुमच्यापैकी एक जण रिप्रेझेंटेटिव्ह दाखवतोय, ते बघूया आपण. चलो दिखाओ. हो. तुम्ही आता केलंय काय होतं? मी जी केली ती आता अटॅक आणि डिफेन्सची प्रॅक्टिस होती. अटॅक आणि डिफेन्स. डिफेन्स. ओके. आता कुस्तीमध्ये तुम्ही काय काय शिकले? म्हणजे अटॅक आणि आता मला कुस्तीमध्ये काय माहिती नाही, पण आपली जी महाराष्ट्रातली बाकीची पोरं आहेत या बाजूला या तुम्ही, त्यांना शिकण्यासाठी म्हणून, त्यांना माहिती पडण्यासाठी म्हणून तुम्हाला विचारतो की किती प्रकारचे डावपेच असतात कुस्तीमध्ये? कुस्तीत तशी खूप प्रकारचे डावपेच असतात. सध्या आपली प्रत्येकाची एक एक खासियत असते. हां. त्याप्रमाणे समोरच्याला चितपट करण्यासाठी. हां. बरोबर. तर ते डावपेच तुम्ही आता मला सांगू नका, कारण शेवटी ते सिक्रेट आहे. बरोबर. सर्वांना कळलं तर प्रत्येकजण वापरेल. मी पण येईन, तुम्हाला चॅलेंज करून जाईल, आहे का नाही? चलो कुस्ती करो. सोपं काम नाही ते म्हणा. आता हे आहे उलटी उडी. ओ बापरे, ओ बापरे बापरे. हा 3. बापरे. ओय. अरे बापरे. एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्यासाठी आणि तुमच्या पण साठी. 4 जे पैलवान नाही असे हट्टेकट्टी माणसं आली तर किती लोकांना तुम्ही एका बुकीत गार करणार सांगा? एका बुकीत गार करायची माझ्यासारखे आले तर किती लोक? 4-5 लोक नक्की. तुमचं नाव सांगा. नितीन. तुमचं गाव? हा, धाराशिव. उस्मानाबाद नाही ना, धाराशिव बोलायचं. उस्मानाबादचं धाराशिव झालं ना आता. तुमचं शिक्षण काय झालंय? 8वीला आहे वय. आणि किती जोर मारताय तुम्ही? 500. आणि तुमचा खोराक किती रुपये महिन्याचा? 10,000. जरा बॉडी छोटी आहे त्याच्यामुळे. हा, मला एक अजून सांगा, पैलवान होणं सोपं आहे का? कोण पण होऊ शकतंय का? हा, बाहेरचा कोण पण आला आणि पैलवान झाला असं होय का? प्रॅक्टिस लागते, मार खावा लागतोय, आहे का नाही? खुराक लागतोय. सो अभी हमारे साथ आप लोग ने जो बोला, ये जो पहलवान गिरिधर यादव फ्रॉम हैदराबाद. Actually he is from well settled, well educated background, and yes, so he can speak very fluent English. So whatever you want to tell, he is now explaining in his language. My name is Girthari Yadav and I'm from state Hyderabad. I completed my inter-school mediate and I completed my school mediate from a very high professional school, and I completed my inter second year. Now I'm in degree first year. I'm just here for my hard training from in Kolhapur in Ichalkaranji because of my family background. My family has already taken a lot of struggle in this line in wrestling. So I also wanted to be such a proud person and a proud good son in my father's
Yes, yes. fitness for this wrestling training, and I would very be glad to get all the training very settled over here and get best result in Yes. Hyderabad for Yes, my yes, training. yes. By the way, we can understand that how much privilege is this field of Pailwan ki to this person, and such like boys are coming into this field. However, they are well literate, well educated family, well settled family. They are pursuing the career from Maharashtra, which is Pailwan ki. So for this, I am wishing very well for his bright future, and I would like to see Hind Kesari, Maharashtra Kesari to this boy. और यहाँ से कितने महीने से कितने साल से काम यहाँ पे प्रैक्टिस कर रहे हो? अभी मैं सिर्फ एक ही महीना हुआ है मेरे को इधर आके, ओके और एक महीने से मैं ट्रेनिंग कर रहा हूँ इधर. ओके. और इतना लंबा मतलब हैदराबाद से महाराष्ट्र, महाराष्ट्र में से कोल्हापुर, कोल्हापुर में इचलकरंजी, हाँ. यहाँ आने का मतलब वहाँ से यहाँ आने के लिए आपको कैसे पता चला कि यहाँ पे ऐसा अखाड़ा है और मैं यहाँ पे जाके प्रैक्टिस करूँ? ये सब कैसे हुआ? अखाड़ा तो हमारे हैदराबाद में भी बहुत है. हमारा हैदराबाद में खुद का अखाड़ा है चिंतामन उस्ताद के नाम से. वो हमारे दादा ही है. हाँ. हमारे पिताजी पहलवान थे, दादा पहलवान थे, परदादा पहलवान थे. हम भी पहलवानी कर रहे हैं, और पहलवानी की इसी पीढ़ी को हम आगे हल्का हल्का बढ़ा रहे हैं. और हमारी 5वीं या 6वीं पीढ़ी चल रही है ये पहलवानी के लिए. और मैं मेरे बड़े भाई और मेरे पिताजी वो लोग सब कोल्हापुर में ही पहलवानी करके गए, सो इसलिए मुझे भी यहीं छोड़ा है. ओके. हाँ, वो लोग शौपुरी तालीम में करे थे, अभी मेरे को अमृत मामा के पास छोड़े. ओके. और मुझे यहाँ पे अच्छा किसी भी तरीके की दुविधा नहीं मिलती है, सब अच्छे से सुविधा मिल रही है. बराबर. और हमारे बहुत अच्छे सीनियर पहलवान भी है जो बहुत सपोर्ट करते हैं हम लोग को. बराबर. हर किसी के पास बहुत अच्छा डिसिप्लिन है. बराबर. अमृत मामा भी सबको हम बेटी के जैसा रखते हैं. बराबर. हमारे माता पिता की कमी महसूस होने नहीं देते अमृत मामा, और वो हमारे को दिल से देखते हैं. अगर नहीं करता है तो बहुत चिल्लाते साथ हिम्मत देते हैं जब बच्चा टूटता है हाँ. आगे बढ़ने के लिए. बराबर. और वो बहुत 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 कष्ट करने के लिए बोलते हैं. वो हमें जब तक पहलवान बनेंगे नहीं, जब तक यहाँ से छोड़ेंगे नहीं, वो इतने अच्छे हैं. तो और मैं ये आपको पूछूंगा कि ये जो महाराष्ट्र है, महाराष्ट्र में ये सदियों से चला रहा है पहलवान की, तो यहाँ पे जो है तो महाराष्ट्र में कोल्हापुर का नाम सबसे आगे है ये पहलवान की के क्षेत्र में. तो इसी वजह से शायद आप यहाँ पे है. बिल्कुल बिल्कुल, मैं इसी वजह से ये क्षेत्र में हूँ, क्योंकि हमारे दादा नहीं, हमारे बड़े पिताजी और हमारे पिताजी, हमारे चाचा काका सब लोग, हमारे बड़े भाई खुद यहाँ पर 10-10 12-12 साल पहलवानी करके हैदराबाद आए सोए. वो लोग शौपुरी में थे. वो तो बगैर घर वालों का बिना चेहरा देखे या बगैर फ़ोन बात करे 10-10 साल तक बाहर रहे सोए पहलवानी के लिए. बराबर. तालीम में बहुत कष्ट करे वो लोग. बराबर. और मैं ये पूछना चाहता हूँ कि आपका जो महीने का कुल मिला के खर्चा है वो कितना है? वो खर्चा तो अभी हम लोग देखते नहीं है. पिताजी वैसे तो अच्छे घर से है, वो लोग देखते नहीं है. वो बस घर वाले फुल सपोर्ट करते हैं. ऐसी कुछ भगवान की दया से कुछ कमी नहीं है. बराबर. और हमारे हैदराबाद में बहुत अच्छा खासा बहुत है भगवान का दिया बहुत कुछ है. ठीक है. अच्छे लेवल तो पे. आप ये पहलवान की के क्षेत्र में आपका 100% देने के लिए ही यहाँ पे आए हैं? हाँ, मैं बिल्कुल मेरा 100% देने के लिए आया हूँ. और जब तक मैं यहाँ से पहलवान बनूंगा नहीं, यहाँ से जाऊँगा नहीं, ये ठीक करके सोच कर आया हूँ. तो भाई मैं तुमको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ मेरी ओर से, पूरी महाराष्ट्र की ओर से, कि आप महाराष्ट्र केसरी की गदा लेके जाए और हिंद केसरी भी बने. और जो आपने बोला आपके जो उस्ताद उप महाराष्ट्र केसरी अमृत वो मामा. यहाँ पे है, यहाँ पे आप देख सकते हैं. और यही उप महाराष्ट्र केसरी पहलवान अमृता भोसले मामा बोलते हैं उनको. और ये 1200 जोर और 1700 बैठक लगाते थे. और ये उनका डिटेल यहाँ पे दिया गया है. और ये जो है यहाँ पे उनका ये फ़ोटो लगा हुआ है. और भी पहलवान है. तो ये अमृत मामा इन सब बच्चों का ख्याल रखते हैं. उनको खाना पीना, उनकी प्रैक्टिस, उनकी तालीम जो भी है ये बच्चों को ख्याल रखते हैं. तो ऐसे पहलवान हमारे यहाँ पे है, इसके ऊपर हम लोग गर्व करेंगे. आपण याच्यावर गर्व करतो की अमृत मामांसारखी माणसं आपल्याला लाभली आणि असे पहलवान ते तयार करतात. तर मामांनाही जर भेटता आलं तर आपण भेटणार आहोत. पण तत्पूर्वी मी मामांना इथे आज उपलब्ध नाही आहेत, येऊन गेले या ठिकाणी. तर मी त्यांना शुभेच्छा देतो. खूप चांगलं काम ते करतात आणि धन्यवाद. तुमच्या ह्या सगळ्या मुलांशी बोलून मला एकंदर खूप बरं वाटलं. आणि आता हा जो आखाडा आहे या आखाड्याचं नाव
महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर व्हावं अशी माझी एक प्रामाणिक अशी इच्छा आहे. पहिलवान आंघोळ झाली वय? हां, गार पाण्याची आंघोळ झाली. आता कोण जाते आंघोळीला? हां, आंघोळ घ्या चला. हे बघा पैलवान लोक यांच्या आंघोळी शॉवर घेण्याची पद्धत आहे बघा. गार पाणी आणि कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी विभाग आणि याच्यामध्ये भरपूर काही टेम्परेचर कमी असते. हां, ओके. तर पोरांनो एकच सांगतो, आईबाप कष्ट करतात आपल्यासाठी बरोबर. पैसे पाठवतात तुम्हाला 15,000 20,000. 15,000मध्ये 10,000मध्ये 5,000मध्ये एक 4 लोकांचं घर चालतं माहिती आहे तुम्हाला. तर तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र केसरी हिंद केसरीसाठी शुभेच्छा. आईबापाच्या कष्टाचं चीज करा आणि मोठे व्हा. आणि तुम्हाला सर्वांना खांद्यावर गादा घेतलेलं मला बघायचं आहे. मग आपले मारुती मामा भोसले, अमृत मामा भोसले असतील किंवा हिंद केसरी मारुतीराव माने असतील, त्या सगळ्यांसारखं तुम्हाला मोठं झालेलं बघायचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, कळलं काय. आणि पुन्हा सांगतो, आपण मराठी पोरं आहेत, आईबापाच्या कष्टाला न्याय द्यायला पाहिजे आपण. ओके, धन्यवाद.